श्री स्वामी समर्थ. मी आराधिका ताई. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच की तुम्हाला जी नवीन नवीन माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर जर तुमच्या मनामध्ये व्रत, वैकल्य किंवा कोणतेही पारायण करताना किंवा जप करताना वाईट विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे वाईट विचार माझ्या मनामध्ये का येत आहेत. तर हे विचार सगळ्यांच्याच मनात येतात की फक्त माझ्याच मनात येतात, असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. तर जेव्हा आपण एखादं पारायण करायला घेतो किंवा जप किंवा व्रत वैकल्य करत असतो, जेव्हा की असं नाही की एकाच देवांची, महाराजांचीच नाही तर प्रत्येक जण वेगवेगळ्या देवांची पूजा ही उपासना करत असतो, तर तेव्हा सगळ्यांना हे पडणारे विचार आहेत की हे फक्त एकालाच पडणारे नाही आहेत. तर हे सगळ्यांनाच या गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर जी आपली गेल्या जन्माची जी कर्म आहे तर ती कर्म आपल्या पुढे येऊन उभा राहता असतात आणि ती आपल्यामध्ये त्या विचारांमध्ये आपल्या समोर येऊन उभा राहतात आणि आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात की मग आपण म्हणतो की हे वाईट विचार का येत आहेत माझ्या मनामध्ये. तर तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त माझ्याच बाबतीत घडत आहे का. तर हे फक्त तुमच्या बाबतीत नाही आहे, हे सुरुवातीला तर सगळ्यांच्याच बाबतीत हे घडतं की जसं जेव्हा आपण पूजेला किंवा नामस्मरणाला बसतो किंवा आपण एखाद्या जपाला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. तर ही फक्त आपली क्लिनिंग सुरू आहे. तेव्हा जेव्हा आपलं पूर्ण क्लिनिंग होईल तेव्हा आपल्याला नंतर हे विचार येणार नाहीत. तर हे विचार काय येतात ते हळूहळू तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. जेव्हा तुम्ही कोणतंही जप करायला घेता किंवा एखादं पारायण करायला हातामध्ये घेता आणि जेव्हा तुम्ही ते करायला बसलेला असता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये नको ते वाईट विचार येतात. तर तुम्हाला वाटत असेल मी तर एवढं चांगलं कार्य करतोय आणि हे वाईट विचार माझ्या मनामध्ये का येत आहेत. तर दररोजचा आपला जो नित्य दिनक्रम आहे तोही आपल्या विचारांमध्ये येत असतो. तर जप करताना आपलं जेव्हा मन भटकलं जातं आणि जेव्हा आपण जप चालू असतो किंवा आपलं जे पारायण वाचायचं सुरू असतं तर त्यामध्येच हे विचार येतात. कधी कधी जे आपल्याला विचार नको असतात, घाण विचारही येतात. तर आपण नाही का गिल्ट फील करतो की हे विचार माझ्या मनामध्ये काय येतात. तर तेव्हा तुम्ही गिल्टी फील न करता तुम्ही सातत्यानं जर फक्त इग्नोर करायचं आहे की जेव्हा विचार येतील तेव्हा की ते विचार सोडून परत रिपीट तुम्हाला जे तुमचं काही पारायण असेल किंवा जप असेल त्याला सुरुवात करायची आहे. वाईट वाटून घ्यायचं नाही की माझ्या मनामध्ये मी एवढं चांगलं करत असताना असे विचार का आलेत. तर का तर ही तुमची कितीतरी जन्मांची मागची जी घाण साचलेली आहे ती हळूहळू क्लीन होत आहे. तर तुम्ही म्हणाल की मी तर एवढं चांगलं करतो तरी ही फक्त या जन्मातले विचार नाही आहेत. तर असे कित्येक जन्मातले तुमचे ते विचार आणि तुमची जी कोणती कर्म आहे तर ती आता तुमच्या पुढे येऊन उभा राहिलेली आहेत. तर अध्यात्म करणे हे काही सोपं नाही आहे. हे तुम्हाला कितीतरी जन्मांच्या पुण्याईनं तुम्हाला ही सेवा तुमच्याकडून होत आहे. तर जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता किंवा दुसरी कोणतीही सेवा करता, व्रत वैकल्य करता, तेव्हा तुमच्या पाठीमागे कितीतरी जन्मांची पुण्याई तुम्हाला लाभलेली असते. तेव्हा तुम्हाला हे कुठेतरी शक्य होते. हे फक्त एका जन्मात होणारी गोष्ट नाही आहे की तुम्ही नाही का ठरवलं की मीही करणार आहे. तर हे एका जन्मात होणारी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी तुमची पूर्वीची पुण्याई कामाला आलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे करू शकत आहात. तर त्याचबरोबर गुण जसे येतात पाठीमागचे तसेच दोषही पुढे येत असतात. त्यामुळे ते दोष तुम्हाला आता आडवे येत आहेत. तर तुम्ही त्या दोषांकडे लक्ष न देता तुम्हाला फक्त ते विचार येणार आहेत. ते फक्त विचार येतील आणि जातील, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही की हे विचार आलेत आणि मग मला वाईट वाटतंय की नाही का मी एवढं चांगलं करत असताना असे वाईट विचार का माझ्या मनामध्ये येत आहेत. तर ती सगळी तुमची जी घाण आहे ती स्वच्छ होणार आहे, तुमचं मन क्लीन होणार आहे. तर ते फक्त त्या भगवंतावरती सोडून द्यायचं की मी काही वाईट करत नाही, जे काही होतं आहे ते भगवंताच्या कृपेने होत आहे. तरच तुमची जी वाईट विचार आहेत ते हळूहळू हळूहळू जशी तुमची सेवा वाढत जाईल तसे तसे ते विचार हळूहळू कमी होत जाणार आहेत आणि तुमचं त्या सेवेमध्ये मन लागत जाणार आहे. आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये गुण आहेत तसेच दोषही आहेत. तसेच आपल्या शरीरामध्ये जे षडविकार आहेत ते आपल्याला कोणतंही चांगलं कार्य करू देत नाही आहेत. तर त्या षडविकारांना न आपण शरण जाता त्या षडविकारांना आपण मागे पाडून जेव्हा आपण ते काम जिद्दीने करू की नाही का मी हे करूनच दाखवणार आहे. तर जेव्हा तुम्ही तटीला लागाल तेव्हा ते कार्य तुमच्याकडून होणार आहे आणि ते कार्य सिद्धीस जाणार आहे. तर त्या अडथळ्यांना न जुमानता तुम्ही केल्यामुळे ते कार्य सिद्धीला जाणार आहे.